नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सम्राट एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण जर अगोदरचे व्हिडिओ बघितलेले असतील तर आपल्या सर्वांना माहिती असेल की आपण विज्ञान या विषयाला सुरुवात केलेली आहे आणि विज्ञान विषयामध्येच आपण प्रथम चॅप्टरला सुद्धा सुरुवात केलेली होती. आपल्या प्रथम चॅप्टरचं नाव होतं मॅटर. आता मॅटर म्हणजे काय हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. मॅटर म्हणजेच असा घटक ज्यापासून या सृष्टीची निर्मिती झाली आणि या सृष्टीची निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या घटकालाच आपण मॅटर असे संबोधले होते. आणि मॅटरचेच आपण भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म असे वर्गीकरण सुद्धा केले होते आणि त्यालाच आपण स्टेप बाय स्टेप शिकत होतो. त्यानुसारच आपण भौतिक गुणधर्माला सुरुवात केलेली होती आणि भौतिक गुणधर्मामध्येच आपण स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट अवस्था यासारख्या अवस्थांवर आपण अगोदरच्या व्हिडिओवर चर्चा केलेली आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर या व्हिडिओमध्येच आपल्याला फ्रीजिंग पॉईंट काय असतो, मेल्टिंग पॉईंट काय असतो आणि बॉइलिंग पॉईंट काय असतो यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि कंडेन्सेशन म्हणजे काय असते, सब्लिमेशन म्हणजे काय असते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि यानंतरच्याच व्हिडिओमध्ये आपण त्याच्या रासायनिक म्हणजेच मॅटरच्या रासायनिक अवस्था बघणार आहोत. मॅटरच्या रासायनिक अवस्थेमध्ये आपल्याला मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे यासारखे घटक आपल्याला येणार आहेत. आणि मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे हे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला सविस्तर घेणार आहोत आणि भौतिक गुणधर्म आपले या व्हिडिओमध्ये पूर्ण संपून जातील, ज्यामध्ये आपले फ्रीजिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट सारखे पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आता या लेक्चरमध्येच आपण अवस्थांतर काय असते हे सुद्धा बघणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप घ्यायचं झालं तर आपण प्रथम द्रवणांक घेऊया, मग उत्कलनांक आणि मग गोठणांक या पद्धतीने आपण घेणार आहोत. प्रथम आपण अवस्थांतर म्हणजे काय हे बघूया. या व्हिडिओ मधल्या सर्व कन्सेप्ट अगदी सोप्या आहेत, मात्र या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत आणि आपल्या सिलेबसच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट ही महत्वाचीच आहे. या पद्धतीने सर्वांनी लक्ष द्यायचं. आता या व्हिडिओ मधील आपली प्रथम कन्सेप्ट असेल की अवस्थांतर म्हणजे काय. तर अवस्थांतर म्हणजेच मॅटरची भौतिक स्थिती बदलत जाण्याची प्रक्रिया म्हणजेच अवस्थांतर. आता अवस्थांतराला आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता उदाहरण कोणतं घेऊया तर आपल्याला समजायला सोपं जावं म्हणून आपण प्रत्येक उदाहरण शक्यतो पाण्याच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न करूया, कारण आपण द्रवणांक, उत्कलनांक आणि गोठणांक बघणार आहोत. हे द्रवणांक, उत्कलनांक आणि गोठणांकाशी संबंधित जे उदाहरण येतात ते पाण्याशी संबंधित घेतल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जातात, कारण 0°C, 100°C या पद्धतीने लक्षात ठेवायला सोपे जातात. तर आपण अवस्थांतर सुद्धा पाण्याच्या संदर्भात बघूया, म्हणजे ते लक्षात ठेवायला सोपं जाईल. आपण प्रथम एक बर्फाचा तुकडा घेऊ आणि बर्फाच्या तुकड्याला उष्णता देऊ. बर्फाच्या तुकड्याला उष्णता दिल्यानंतर त्याचं पाण्यात रूपांतर होते आणि पाण्याला सुद्धा उष्णता दिल्यानंतर त्याचं वायूत रूपांतर होते. म्हणजे यामध्ये बदल काय घडला तर स्थायू बर्फाला आपण वायूपर्यंत नेले, म्हणजे निश्चित आकार आणि आकारमान असणाऱ्या घटकापासून तर निश्चित आकार आणि आकारमान नसणाऱ्या वायूपर्यंत आपण त्याचा बदल करू शकतो. आणि प्रत्येक पदार्थ या पद्धतीनेच बदलत जातो. त्या बदलत जाण्याच्या एखाद्या घटकाच्या स्थितीलाच अवस्थांतर म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पाण्याची किंवा बर्फाची एक अवस्था सुरुवातीला होती, तो बर्फ होता. दुसऱ्या अवस्थेत त्याने पाण्यात रूपांतर झाले आणि तिसऱ्या अवस्थेत त्याचे वायूत रूपांतर झाले. याच पद्धतीने आपण वायूला थंड करून पाण्यात सुद्धा रूपांतर करू शकतो. ही सुद्धा वाफेची बदललेली अवस्था असेल पाणी, आणि पाण्याला सुद्धा थंड करून आपण बर्फात रूपांतर करू शकतो. आणि ही बदललेली अवस्था असेल ते पाण्याची बर्फ. म्हणजेच घेतलेला आपण घटक तर एकच होता पाणी, पण पाण्यातच वेगवेगळ्या अवस्थेत जे रूपांतर होत गेले त्यालाच अवस्थांतर असे म्हणतात. आता यानंतरची आपली जी कन्सेप्ट असेल द्रवणांक काय असतो आणि उत्कलनांक काय असतो. द्रवणांकालाच इंग्रजीमध्ये मेल्टिंग पॉईंट असे म्हणतात आणि उत्कलनांकालाच इंग्रजीमध्ये बॉइलिंग पॉईंट असे म्हणतात. आता द्रवणांक आणि उत्कलनांक आपण सोबत समजून घेण्याचा प्रयत्न करू, कारण ते एकमेकाशी लिंक आहेत. आता द्रवणांक म्हणजे काय तर आपण आत्ताच बघितले होते की पाण्याला उष्णता दिल्यानंतर त्याचं द्रवात रूपांतर होते आणि द्रवाला उष्णता दिल्यानंतर त्याचं वायूत रूपांतर होते. त्याचाच एक भाग म्हणून आपण जर एखाद्या द्रवाला किंवा बर्फाला किंवा कोणत्याही घटकाला जर उष्णता दिली ते एखाद्या पर्टिक्युलर तापमानाला येऊन तो पदार्थ द्रवात रूपांतर होऊ लागतो आणि त्याच पर्टिक्युलर तापमानाला आपण त्याचा द्रवणांक असे म्हणतो. आणि एखाद्या पर्टिक्युलर तापमानाला जाऊन तो पदार्थ उकळू लागतो, त्याच तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग पॉईंट असे म्हणतात. आणि ज्या तापमानाला तो पदार्थ मेल्ट होऊ लागतो म्हणजे द्रवात रूपांतर होऊ लागतो त्यालाच मेल्टिंग पॉईंट किंवा द्रवणांक असे म्हणतात. आता फ्रीजिंग पॉईंट काय असतो तर फ्रीजिंग पॉईंटचा कन्सेप्ट सुद्धा यांच्यासारखीच आहे, म्हणजे द्रवणांक आणि उत्कलनांक सारखीच. ज्या तापमानाला, ज्या पर्टिक्युलर तापमानाला एखादा पदार्थ फ्रीज होऊ लागतो म्हणजेच गोठू लागतो त्याच तापमानाला त्या पदार्थाचा फ्रीजिंग पॉईंट असे म्हणतात. आता द्रवणांक मध्येच उदाहरण जर बाकीचे सांगायचे झाले तर पाण्याचा द्रवणांक हा 0°C आहे. 0°C नंतर पाणी हे द्रवात रूपांतर होऊ लागते आणि 0°च्या अगोदर म्हणजेच -1, -2 ला
ते बर्फात रूपांतर असते आणि 0° नंतर म्हणजे +1 +2 ला ते पाण्यात रूपांतर होते. आणि त्यानंतर तिचं जर अजून तापमान वाढवत गेले आणि 100°C पर्यंत पाण्याला पोहोचवलं तर 100°C नंतर पाणी हे उकळू लागते. त्यालाच पाण्याचा उत्कलनांक असे म्हणतात आणि 0°C हा पाण्याचा द्रवणांक आहे. आणि दुसऱ्या जर एखाद्या धातूच्या संदर्भात द्रवणांक उत्कलनांक जर सांगायचे झाले तर 1535 या तापमानाला आपलं लोखंड हे द्रवात रूपांतर होऊ लागते. आणि गोठणांक जर सांगायचा झाला तर एखाद्या पर्टिक्युलर तापमानाला एखादा घटक फ्रीज होऊ लागतो किंवा गोठू लागतो त्यालाच आपण गोठणांक किंवा फ्रीजिंग पॉईंट असे म्हटले होते. तर फ्रीजिंग पॉईंट म्हणजे जे -39 तापमानाला पारा हा गोठू लागतो, तर -57 तापमानाला कार्बन डायऑक्साईड गोठतो, 0°C अगोदरच्या तापमानाला पाणी हे गोठू लागते. या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. आता -57 ला गोठत जाणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे त्या संबंधी परीक्षेत वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. कारण परीक्षेमध्ये आपल्याला बर्फ तर माहित असतो पण शुष्क बर्फ माहिती नसतो. आता शुष्क बर्फ म्हणजे नेमकं काय तर कोरडा बर्फ. कोरड्या बर्फाविषयी प्रत्येक परीक्षेत एखादा तरी प्रश्न विचारला जातो. आता कोरडा बर्फ कशापासून तयार केला जातो तर आपण आताच बघितले आहे की फ्रीजिंग पॉईंट काय असतो. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे एखाद्या टिपिकल किंवा पर्टिक्युलर तापमानाला त्या पदार्थाचं गोठायला सुरुवात होणे म्हणजे त्या पदार्थाचा तो फ्रीजिंग पॉईंट असतो किंवा गोठणांक असतो. आता -57 ला पारा हा -57 ला कार्बन डायऑक्साईड हा गोठू लागतो. -39 ला पारा म्हणजे -57 ला कार्बन डायऑक्साईड गोठू लागतो. -57 ला जर कार्बन डायऑक्साईड गोठू लागतो आणि त्यापासून जो बर्फ तयार होतो त्या बर्फाला आपण कोरडा बर्फ किंवा शुष्क बर्फ असे म्हणतो. आणि या कोरड्या बर्फावर किंवा शुष्क बर्फावर परीक्षेमध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता फ्रीजिंग पॉईंट जो आपण बघितलेला आहे त्यामध्येच एक कन्सेप्ट आहे जी परीक्षेला वारंवार विचारली जाते, त्या कन्सेप्टला म्हणतात शुष्क बर्फ. आता शुष्क बर्फालाच आपण मराठीमध्ये जर साध्या भाषेत सांगायचे झाले तर कोरडा बर्फ असे म्हणतात. आता परीक्षेमध्ये विचारले जाणारी कन्सेप्ट जास्त अवघड नाही, मात्र प्रत्येकाला ही कन्सेप्ट माहिती नसते. आता शुष्क बर्फ कशाला म्हणतात तर -57 ला आताच बघितल्यानुसार आपण कार्बन डायऑक्साईड गोठू लागतो आणि -57 ला कार्बन डायऑक्साईडला गोठून जो बर्फ मिळवला जातो त्या बर्फाला शुष्क बर्फ किंवा कोरडा बर्फ असे म्हणतात. हे परीक्षेत वेगवेगळे विचारले जाते की शुष्क बर्फ कशाला म्हणतात, शुष्क बर्फ कशापासून तयार होतो आणि शुष्क बर्फाशी संबंधित वायू कोणता, तर शुष्क बर्फाशी संबंधित किंवा कोरड्या बर्फाशी संबंधित वायू आहे कार्बन डायऑक्साईड. या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या पद्धतीने आपण 3 कन्सेप्ट बघितल्या. पहिली कन्सेप्ट होती द्रवणांक, दुसरी कन्सेप्ट होती गोठणांक आणि तिसरी कन्सेप्ट होती उत्कलनांक. या तिन्ही कन्सेप्ट आपण स्टेप बाय स्टेप बघितल्या आणि त्याच पद्धतीने आपण कंडेन्सेशन आणि सब्लिमेशन सुद्धा बघूया. आता कंडेन्सेशन म्हणजे काय असते तर कंडेन्सेशन म्हणजेच आता आपण प्रथम बघितलं होतं अवस्थांतर. अवस्थांतरामध्ये काय झालं होतं तर प्रथम द्रव होतं, द्रवाचं आपण पाण्यात रूपांतर केलं आणि पाण्याचं वाफेत रूपांतर केलं. मात्र ज्या पद्धतीने आपण वाफेत पाण्याचं रूपांतर केलं त्या पद्धतीनेच वाफ आपण थंड करून त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर करू शकतो. याच घटनेला आपण कंडेन्सेशन असे म्हणतो. म्हणजे एखादी वाफ जी गरम स्वरूपात असते तिला थंड वारा लागल्यानंतर तिचं तापमान कमी झाल्यानंतर पुन्हा ती द्रवात रूपांतर होते आणि त्या द्रवात रूपांतर होण्याला सांद्रीभवन किंवा संगणन किंवा कंडेन्सेशन या पद्धतीने बोलता येईल. आता कंडेन्सेशनचे जर वेगवेगळे उदाहरणं जर सांगायचे झाली तर आपण पावसाचं उदाहरण बघतो, दवबिंदूचं उदाहरण बघतो. म्हणजेच आपण हिवाळ्यामध्ये जे सकाळचं तापमान असतं ते खूप कमी असतं आणि हवेमध्ये जे वाफेच्या स्वरूपात पाण्याचे कण असतात ते थंड वातावरणामुळे जड होतात आणि त्यानंतर ते एखाद्या गवतावर आपल्याला थेंबाच्या स्वरूपात दिसतात. ते जड झाल्यानंतर पुन्हा द्रवात रूपांतर होऊ लागतात. त्यालाच आपण दवबिंदू असे म्हणतो. आताच आपण कंडेन्सेशन बघितलं. आता कंडेन्सेशन नंतरची आपली संकल्पना असणार आहे सब्लिमेशन. सब्लिमेशनलाच मराठीमध्ये संप्लवन म्हणतात. आता संप्लवन समजून घेण्यासाठी आपल्याला अवस्थांतर ही कन्सेप्ट कळलेले आवश्यक आहे. अवस्थांतरामध्ये आपण काय केलं होतं तर स्थायूचं द्रवात आणि द्रवाचं वायूत रूपांतर केलं होतं. मात्र जे संप्लवनशील पदार्थ असतात ते पदार्थ हे स्थायूला उष्णता दिल्यानंतर त्यांचं द्रवात रूपांतर न होता सरळ वायूत रूपांतर होते आणि ज्या पदार्थांचे स्थायूमधून डायरेक्ट वायूत रूपांतर होते त्यांना संप्लवनशील पदार्थ म्हणतात. आणि त्यांना थंड केल्यानंतरही त्याचं द्रवात रूपांतर न होता सरळ स्थायूमध्ये रूपांतर होते. आता अशा कोणकोणते पदार्थ असतात तर आपण बघितलेले असतील डांबर गोळ्या असो, नवसागर असो किंवा गंधक असो, यासारख्या पदार्थांना उष्णता दिल्यानंतर सरळ त्यांचं वायूत रूपांतर होते आणि वायूत रूपांतर असणाऱ्या या पदार्थांना थंड केल्यानंतर पुन्हा स्थायूत रूपांतर होते. म्हणजे त्यांच्यात द्रव स्थिती येत नाही अशा पदार्थांना आपण संप्लवनशील पदार्थ म्हणतो. आणि ज्या पदार्थांचं वायूमधून आपण सरळ स्थायूमध्ये रूपांतर करतो त्या प्रक्रियेलाच आपण डिसब्लिमेशन असं म्हणतो. आणि ज्या पद्धतीने आपण या पदार्थाचे आपण वायूत रूपांतर करतो
आणि त्यांचं द्रवात रूपांतर होत नाही, अशा प्रक्रियेलाच आपण संप्लवन असं म्हणतो. म्हणजे ज्या पदार्थाला आपण उष्णता दिली, समजा आपण डांबर गोळ्या किंवा नवसागराला उष्णता दिली आणि त्यांना उष्णता दिल्यानंतर त्यांचं सरळ वायूत रूपांतर केलं, तर अशा प्रक्रियेला आपण संप्लवन असे म्हणतो. किंवा ऑटोमॅटिक सुद्धा त्यांचं या पद्धतीने संप्लवन घडले तर अशाच पदार्थाला आपण संप्लवनशील पदार्थ असे म्हणतो. आता या लेक्चर सिरीज मध्ये आपण काय काय बघितलं, तर द्रवणांक काय असतो, उत्कलनांक काय असतो, गोठणांक काय असतो आणि कंडेन्सेशन काय असते, सब्लिमेशन काय असते, डिसब्लिमेशन काय असते, या संबंधी संप्लवनशील पदार्थ काय असतात, यासारख्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या. आणि या व्हिडिओ मधल्या कन्सेप्ट झाल्यानंतर आपला भौतिक गुणधर्माचा सर्व पार्ट या ठिकाणी कव्हर झाला. आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये जो अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने, आणि कोणत्याही परीक्षेला त्यावर प्रश्न विचारले जातात, म्हणजेच मॅटरचे रासायनिक गुणधर्म कोणते, ज्यामध्ये मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे यासारखे घटक येतात. आता मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे आणि आवर्त रसायने सारखे महत्वाचे घटक सुद्धा रासायनिक गुणधर्मामध्ये असतात. हे सर्व गुणधर्माची सुरुवात आपण पुढच्या लेक्चर पासून करणार आहोत आणि हे सर्व गुणधर्म आपण उदाहरणासहित व्यवस्थितरित्या बघणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.